सध्या राज्याचं लक्ष लागलंय ते मालेगाव महापालिकेकडे। सत्ता स्थापनेसाठी मालेगावात जोरदार चढाओढ सुरू आहे। त्यात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलेल्या एका दाव्यामुळे मालेगावच नव्हे तर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। पाहूयात काय घडलंय। मालेगावात रंगला सत्तेचा सारीपाट। सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदेंचा फोन। इम्तियाज जलील यांचा खळबळजनक दावा। मालेगावात कुणाची सत्ता, कुणाचा महापौर। मालेगाव महानगरपालिकेत सध्या त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे। मालेगावच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे या प्रश्नाचं उत्तर शोधताना एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला। सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला गरज असल्याने खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून पाठिंबा मागितल्याचा दावा जलील यांनी केलाय। हमारे पास भी एकनाथ शिंदे की शिवसेना के तरफ से प्रस्ताव आया था कि मालेगांव के अंदर हमारे 21 उम्मीदवार चुन के आए हैं, हम साथ में मिलकर बनाएंगे। लेकिन पार्टी के अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब हो या महाराष्ट्र के अध्यक्ष, हमने शुरुआत से ही हमने ये फैसला लिया था कि ना हम भारतीय जनता पार्टी के साथ जाएंगे, ना गुस्ताखे रसूल एकनाथ शिंदे साहब के साथ जाएंगे करके। ये स्टैंड हमारा पहले से भी क्लियर था। तो इसलिए हम सिर्फ सत्ता की कुर्सी पे बैठना है तो हम अपने उसूलों के साथ समझौता नहीं करने वाले हैं। 84 सदस्य संख्या असलेल्या मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 43 जागांची आवश्यकता आहे। सध्या मालेगावात इस्लाम पक्षाला 35 जागा तर मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला 5 जागा अशा 40 जागा मिळाल्यात। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेला 18, एमआयएमला 21, काँग्रेसला 3 आणि भाजपला 2 जागा मिळाल्यानं त्यांचीही राजकीय कोंडी झाली आहे। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जलील यांचा दावा फेटाळून लावला। शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, त्यामुळे एमआयएमला कधीही सोबत घेणार नाही असं संजय शिरसाटांनी स्पष्ट केलं। इम्तियाज जलील काय दावे करतात त्याच्याकडे आमचं लक्ष नाहीये। तिथे असलेले आमचे दादा भुसे, मंत्री दादा भुसे हा काय निर्णय घेतात हा हे भाग महत्वाचा आहे। म्हणून तो निर्णय झाल्यानंतर नक्की काय भूमिका आम्ही घेतली हे आम्हाला कळेल। आम्ही एमआयएमला कधीच बरोबर घेणार नाही। आम्हाला एमआयएम नकोच। आम्ही सत्तेसाठी एवढे लाचार लोक नाही आहेत की कुणालाही बरोबर घ्यायचं आणि सत्ता स्थापन करायची। कुणाचं बोट धरून चालणं हे आमच्या स्वभावात नाही। तर मालेगावमध्ये वेगळं समीकरण निर्माण होण्याची शक्यता भाजपनंही फेटाळून लावली आहे। एकनाथ शिंदे एमआयएम सोबत कधीच जाणार नाही असा दावा भाजपनंही केलाय। मला वाटत नाही की मालेगावमध्ये काही वेगळं समीकरण होईल। एमआयएम सोबत एकनाथजी शिंदे किंवा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता युती करणार नाही। एमआयएम काय पार्टी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। एमआयएम सोबत युती कधीही होऊ शकणार नाही। ते मालेगाव असो किंवा मानखुर्द असो, कुठेही असो, एमआयएम हा आमचा विरोधक आहे आणि कायम विरोधकच राहील। एकीकडे इम्तियाज जलील यांचा दावा तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटानं दिलेला नकार। यामुळे आता मालेगावच्या महापौर पदाची माळ नक्की कुणाच्या गळ्यात पडणार आणि महापालिकेत कुणाचा महापौर बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। योगेश खरे, झी 24 तास, मालेगाव।